Hello everyone, welcome to my channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta. मी आहे तुमची ऑनलाईन कोच सौ अनुप्रीती गाजरे. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि कनेक्टेड राहा. प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स. विद्यार्थिनींनो, मागील आठवड्यामध्ये आपण इयत्ता 9वी मॅथेमॅटिक्स 2 यातील चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री याचा अभ्यास केलेला आहे. आज ह्या प्रकरणाची उजळणी आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. The topics covered in this video are point, line and plane, coordinates of points, distance between two points, line segment, congruent segments, midpoint of a segment, ray AB, line AB. ह्या मुद्द्यांची उजळणी आपण करणार आहोत. बघूया एक एक पॉइंट. Point, line and plane are some basic concepts in geometry. We do not define these concepts. म्हणजेच पॉइंट म्हणजे बिंदू, लाईन म्हणजे रेषा आणि प्लेन म्हणजे प्रतल. ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, आपण त्यांची व्याख्या करू शकत नाही. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉइंट्स. अनेक बिंदू, अनेक पॉइंट्स मिळून लाईन आणि प्लेन्स तयार होत असतं. इन जॉमेट्री अ पॉइंट इज अ लोकेशन. मग पॉइंट म्हणजे काय बरं? तर एक लोकेशन म्हणजे एक स्थान दर्शवणारा तो बिंदू आहे. त्याला डॉट असं म्हणतो आपण. इट हॅज नो साईज. त्याला साईज नाही आहे, म्हणजेच नो विड्थ, नो लेंथ अँड नो डेप्थ. अ पॉइंट इज शोन बाय अ डॉट. एका सिंगल डॉटच्या साह्याने आपण तो दाखवत असतो. उदाहरणादाखल या ठिकाणी मी 2 पॉइंट्स काढून दाखवलेले आहेत, पॉइंट ए अँड पॉइंट पी. A line is defined as a line of points that extends infinitely in two directions. आता या ठिकाणी जरी लाईन इज डिफाइंड ॲज असं म्हटलेलं असलं तरी ही डेफिनेशन आपल्याला समजण्यासाठी तयार केलेली आहे. खरं म्हणजे लाईनचे डेफिनेशन तयार करता येत नाही. मग आपण बघतोय की लाईन कशाला म्हणायचं? तर लाईन काय आहे? तर अनेक बिंदूंचा तो एक संच आहे. आणि कसे बिंदू आहेत ते, कसे पॉइंट्स आहेत? दॅट एक्सटेंड्स इन्फायनाइटली इन टू डायरेक्शन्स. तर दोन्ही बाजूंना, डावीकडे आणि उजवीकडे म्हणूया किंवा वर खाली, दोनही बाजूंना इन्फायनाइटली अनंत अंतरापर्यंत जे वाढवता येते त्या संचाला आपण लाईन असं म्हणतो. इट हॅज वन डायमेन्शन दॅट इज लेंथ. लाईनला फक्त एकच डायमेन्शन आहे, ते म्हणजे लांबी. पॉइंट्स दॅट आर ऑन द सेम लाईन आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट्स. एकाच रेषेवर असणाऱ्या बिंदूंना, पॉइंट्सला आपण कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. आणि मग जर ह्या लाईनवर जे पॉइंट्स नसतील त्यांना नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात. अ प्लेन एक्सटेंड्स इन्फायनाइटली इन टू डायमेन्शन्स. लाईनच्या अपोजिट प्लेन जे आहे त्याला 2 डायमेन्शन्स असतात आणि ते 2 डायरेक्शनला आपण एक्सटेंड करू शकतो. इट हॅज नो थिकनेस. त्याला जाडी नाही आहे. An example of plane is a coordinate plane. It is named by 3 points in a plane that are not on the same line. एकाच रेषेवर नसणारे म्हणजेच नॉन कोलिनियर 3 पॉइंट्स असतील तर त्यांच्या साह्याने आपण प्लेनचं नाव लिहू शकतो. तर या ठिकाणी एक प्लेन दाखवलेलं आहे बघा, आणि त्याच्यामधले 3 वेगवेगळे पॉइंट्स की जे एकाच रेषेवर नाहीत, म्हणजेच नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत असे दाखवलेले आहेत. पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. आणि मग ह्या प्लेनचं नाव आपण लिहिणार आहोत प्लेन ए बी सी यानुसार. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. The number associated with a point on the number line is called its coordinate. आता बघा या ठिकाणी आपल्याला जर सांगितलं एखादी रेषा काढा तर आपण चक्क स्केल म्हणजेच पट्टीचा वापर करतो आणि यानुसार रेषा काढत असतो, लाईन काढत असतो. आपल्याला बघायचंय कोऑर्डिनेट कशाला म्हणतात.
बघा ही पुन्हा एक रेषा काढून दाखवलेली आहे आणि काही त्या ठिकाणी नंबरिंग केलेलं तुम्हाला दिसतं आहे. तर द नंबर असोसिएटेड विथ द पॉइंट ऑन द नंबर लाईन, म्हणजेच त्या विशिष्ट पॉइंटशी जो नंबर असोसिएट असतो म्हणजेच निगडीत असतो त्या नंबरला म्हणायचं त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट, मराठीमध्ये निर्देशक. उदाहरणार्थ या ठिकाणी ए हा पॉइंट आहे, तर एचं जर आपल्याला कोऑर्डिनेट विचारले असतील तर याच्याशी जो नंबर निगडीत आहे तो आहे 1 आणि म्हणून एचा कोऑर्डिनेट आहे 1, यानुसार आपण सांगू शकतो. त्यानंतर प्रश्न याच्यावरती कसा येतो तो बघा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे, काही पॉइंट्स तिथे दाखवलेले आहेत आणि एक टेबल कंप्लीट करायला दिलेला आहे. तर बघा की पॉइंट ए याचा कोऑर्डिनेट आपल्याला विचारलेला आहे. आपण डायग्रामकडे बघायचंय आणि पॉइंट ए शी निगडीत जो नंबर असेल तो आहे त्याचा कोऑर्डिनेट आणि म्हणून इथे आपला आन्सर येणार आहे 1. त्यानंतर -3 कोऑर्डिनेट असलेला पॉइंट कोणता? मग आपण नंबर लाईन वरती -3 शोधणार आहोत आणि त्याच्याशी निगडीत असलेला जो पॉइंट आहे ते आपलं उत्तर असेल, म्हणजे या ठिकाणी असेल R. त्यानंतर Q चा कोऑर्डिनेट काय? तर नंबर लाईन वरती आपण सर्च करतो आहोत Q आणि Q शी निगडीत असलेला नंबर म्हणजेच आहे -2. तर Q चा कोऑर्डिनेट आहे -2. त्यानंतर 4 हा कोऑर्डिनेट कुठल्या पॉइंटचा आहे? तर आपण 4 सर्च करूया आणि 4 शी निगडीत असलेला जो पॉइंट आहे तो आहे D आणि म्हणून आपला आन्सर असेल इथे पॉइंट D. तर ह्यानुसार परीक्षेला आपल्याला सारणी म्हणजेच टेबल कंप्लीट करायला विचारलं जाऊ शकतं. साधारण 2 गुणांसाठी असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. कंप्लीट द टेबल या हेडिंग खाली. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच आपण याची आज उजळणी करतो आहोत. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स कसं काढायचं ह्यासाठी एक फॉर्म्युला पण तुम्हाला देणार आहे. It is obtained by subtracting the smaller coordinate from the bigger coordinate or larger coordinate. The distance is a non-negative real number. अंतर जे आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर, हे कधीही निगेटिव्ह असणार नाही. जर तुम्ही उदाहरण सोडवताना उत्तर निगेटिव्ह आलं तर समजायचं की आपलं कुठेतरी उदाहरण सोडवताना चुकलेलं आहे. आता या ठिकाणी एक नंबर लाईन दिलेली आहे, त्याच्याशी निगडीत असलेले पॉइंट्स दाखवलेले आहेत आणि फॉर्म्युला तुम्हाला दिलेले आहेत बघा. एक आपण उदाहरण सोडवून बघतो आहोत. डिस्टन्स BD आपल्याला शोधायचं आहे. डिस्टन्स BD ते शोधण्यासाठी आपण फॉर्म्युला इथे लिहून घेतलेला आहे. बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणजेच काय तर B चे कोऑर्डिनेट शोधायचे, D चे कोऑर्डिनेट शोधायचे आणि त्यातला लहान कोणता कोऑर्डिनेट आहे, मोठा कोणता कोऑर्डिनेट आहे हे आपण शोधणार आहोत. आता बघा या ठिकाणी B जो पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट काय आहे तर 2 आणि D चा कोऑर्डिनेट काय आहे तर 4. मग आता यातला लहान मोठा कुठला आहे तर 4 हा कोऑर्डिनेट मोठा आहे, 2 छोटा आहे आणि म्हणून आपण इथे किंमत टाकूया. बिगर कोऑर्डिनेट 4 मायनस स्मॉलर 2 इक्वल टू आन्सर आलं 2. यानुसार डिस्टन्स BD इक्वल टू 2 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. आता बिटवीननेस ही एक आणखी एक कन्सेप्ट आहे, ती आपण समजून घेऊया. लेट PQR आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स. 3 वेगवेगळे पॉइंट्स आहेत पण कसे कोलिनियर, म्हणजेच एकाच रेषेवर असणारे 3 पॉइंट्स दिलेले आहेत. इफ डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PR, then it is said that point Q is between points P and R. बघा कंडिशन्स काय दिलेली आहे. जर डिस्टन्स PQ काढून घ्यायचंय, डिस्टन्स QR काढायचं आहे, जर दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स PR हे मोठं अंतर मिळत असेल तर पॉइंट Q हा P आणि R च्या मध्ये आहे असं म्हणतात. हे लिहिताना कसं लिहायचं तर mathematically it is written as P-Q-R or R-Q-P. म्हणजेच
क्यू हा पॉइंट कसा आहे, मध्ये आहे पी आणि आरच्या. मग पी आणि आरच्या या ठिकाणी कंडिशन आणखी एक कशी आहे, तर पी आणि आर यामध्ये एकतर पी हा पॉइंट लेफ्ट साईडला असेल किंवा राईट साईडला असेल. त्याच पद्धतीने आर हा पॉइंट एकतर लेफ्टला असेल किंवा राईटला असेल. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज, जर तुम्हाला डायग्राम फॉर्ममध्ये दाखवायचं असेल तर आपण नंबर लाईनवरती यानुसार दाखवू शकतो की एक लाईन आहे, 3 पॉईंट्स दाखवलेले आहेत, तिन्ही एकाच लाईनवर आहे, याचा अर्थ हे कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि पी आणि आरच्या मध्ये हा क्यू पॉइंट आहे. तर पुढची कन्सेप्ट आपण बघूया आता. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल देन दे आर सेड टू बी कॉन्ग्रुएंट. जर दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल, लांबी सारखी असेल, तर ते दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे एकरूप आहेत असं म्हणतात. आता लांबी बघा, या ठिकाणी दोन सेगमेंट मी दाखवलेले आहेत, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी. बोथ द सेगमेंट्स हॅव लेंथ इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बोथ द सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. कसं लिहायचं बघा, ए बी इक्वल टू सी डी म्हणजे लेंथ त्यांची इक्वल आहे, देअरफॉर सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी. तर हे जे साईन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. बघा कसं काढलेलं आहे, नीट लक्षपूर्वक बघायचं आहे. इक्वल आणि त्याच्यावरती यानुसार, पुन्हा एकदा काढून दाखवतीये ह्यानुसार. तर एकरूपचं म्हणजेच कॉन्ग्रुएंटचं साईन नीट काढायचंय. पुढचा पार्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी, म्हणजेच प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतो. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्री. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. म्हणजेच एक सेगमेंट जो आहे, पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे, याचाच अर्थ तो दुसरा सेगमेंट सुद्धा पहिल्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहे. तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. बघा, पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहेत, दुसरा सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट आहेत, तर पहिला आणि तिसरा सेगमेंट सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. इथे आपण डायग्रामच्या सहाय्याने ते बघतो आहोत. ए बी आणि सी डी दोघांची लांबी सारखी आहे आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. सी डी आणि ई एफ ची लांबी पण सारखी आहे म्हणून ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. पर्यायाने ए बी आणि ई एफ हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असल्याचं आपल्याला लक्षात येतं. पुढे आहे मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, IMP म्हणून याला नोट डाऊन करून ठेवा. इफ ए डॅश एम डॅश बी, म्हणजेच काय, तर ए आणि बीच्या मध्ये एम हा पॉइंट आहे, मध्ये कुठेतरी आहे. इफ सेगमेंट ए एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम बी, जर ए एम आणि एम बी हे दोन सेगमेंट तयार होत आहेत, ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर एम हा पॉइंट कसा असेल, इट इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. एक उदाहरण तुम्हाला छोटंसं सांगतेय. समजा ही एक कॅडबरी आहे आणि ही तुम्हाला दोघांमध्ये वाटून घ्यायची आहे, तर आपण काय करणार, बरोबर तिला मध्यभागी कापून घेणार आहोत आणि दोन त्याचे सारखे भाग करणार आहोत. इथे आपल्याला सेगमेंटचे सुद्धा दोन सारखे भाग होताना दिसत आहेत. बघा, सेगमेंट ए बी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि एम ह्या पॉइंटमुळे त्याचे दोन भाग झालेले आहेत. कोणते, तर ए एम, बघा हा पहिला भाग आणि एम बी हा दुसरा भाग. आणि तेच आपण म्हणतोय की जर ए एम कॉन्ग्रुएंट टू एम बी, जर हे इक्वल असतील तर ह्या एम ला म्हणायचं मिड पॉइंट. बघा, फॉर एक्झाम्पल, जर ए एम ची लेंथ 3 असेल, एम बी ची लेंथ 3 असेल, युनिट्स म्हटलेलं आहे इथे, तर हा एम हा जो पॉइंट आहे तो ह्या ए बी सेगमेंटचा मिड पॉइंट आहे असं म्हणतात. त्याला नाव दिलंय मिड पॉइंट. आणि ए आणि बी यांना काय म्हणतात, एंड पॉइंट. एंड पॉइंट, ए आणि बी ला एंड पॉइंट असं म्हणतात. इथे नाव देती आहे एंड पॉइंट. आता ह्याचे फॉर्म्युला कसा लिहिता येईल ते बघा. ए एम
इक्वल टू MB, कारण दोघांची लांबी सारखी असणार आहे. AM आणि MB ह्या सेगमेंटची लेंथ सारखी असणार आहे, पण ती किती? तर ABच्या हाफ, म्हणजेच निम्मे त्याच्या ह्या दोघा सेगमेंटची लांबी असणार आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला AM इक्वल टू MB इक्वल टू 1/2 इंटू AB. जर हे दोन डिनॉमिनेटरला जे आहेत ते आपण इकडे घालवलेत तर आपल्याला फॉर्म्युला मिळतोय 2AM. बघा हा सेकंड फॉर्म्युला 2AM इक्वल टू AB. किंवा जर हे दोन डिनॉमिनेटरचे 2 आपण इथे घालवले तर काय मिळणार आपल्याला 2MB इक्वल टू AB. आणि तोच मी इथे फॉर्म्युला लिहून दाखवलेला आहे. हे दोन फॉर्म्युले वेगळे नाही आहेत, तर एकाच फॉर्म्युल्यावरून हे तयार केलेले लक्षात येता आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला काय कुठल्या सेगमेंटची लांबी काढायची आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म्युला लिहू शकतात. बघा कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स म्हणजे तुलना करायची आहे. इफ लेंथ AB लेस दॅन लेंथ CD, देन सेगमेंट AB लेस दॅन सेगमेंट CD. और आणखी उलट कसं म्हणता येईल आपल्याला हे सेगमेंट CD ग्रेटर दॅन सेगमेंट AB. म्हणजेच बघा लेंथ AB जो आहे त्याची लांबी जर ह्या CD पेक्षा लहान असेल, आकृतीत बघा AB ची लांबी 5 आहे आणि CD ची लांबी 7.5 आहे. म्हणजेच AB ची लेंथ कशी आहे? लहान आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सेगमेंट AB कसा आहे? लहान आहे, लेस दॅन सेगमेंट CD. किंवा उलट म्हणा की CD हा AB पेक्षा मोठा आहे, तर हे लेस दॅनचं साइन आहे, हे ग्रेटर दॅनचं साइन आहे. तर हे आपण लक्षात ठेवणार आहोत. ग्रेटर दॅन आणि हे आहे लेस दॅन. त्यानंतर आहे रे AB. हे कन्सेप्ट बघूया. लेट A and B are two distinct points. दोन वेगवेगळे पॉइंट्स आहेत. The union set of all points on segment AB, इथे B कॅपिटल हवंय, AB and the points P such that A dash B dash P is called ray AB. म्हणजेच हे A आणि B दोन पॉइंट्स आहेत, परंतु असे सगळे P पॉइंट्स आपण घेणार आहोत. कसे? तर जेणेकरून A dash P dash A dash B dash P हे ट्रू होईल. म्हणजेच B च्या पुढचे येणारे सगळे पॉइंट्स मिळून जो युनियन सेट तयार होतोय, त्याला आपण युनियन सेट म्हणतो. तो सगळा जो सेट आहे त्याला म्हणायचं रे AB. पॉइंट A इज कॉल्ड एंड पॉइंट ऑफ रे AB. तर हा जो पहिला पॉइंट आहे जिथून तो रे सुरू झाला याला म्हणायचं एंड पॉइंट. आता नाव रेचं म्हणताना एकतर AB असं म्हणा किंवा रे AP असं म्हणा. थोडक्यात A पासूनच तो स्टार्ट झाला पाहिजे आणि या ठिकाणचा कुठलाही पॉइंट जरी आपण नाव दिलं तरी चालेल. उदाहरणार्थ रे AM असंही आपण म्हणू शकतो. तर A मात्र इथूनच जो रे आहे त्याचं नाव लिहिताना इथूनच स्टार्ट व्हायला पाहिजे आहे, कारण तो स्टार्टिंग पॉइंट आहे. लाईन AB. The union set of points on ray AB and opposite ray of ray AB is called line AB. बघा हा रे AB आहे आणि दुसरा रे BA काढलेला आहे. आता रे AB या बाजूला आहे आणि हा आहे A आणि हा आहे B आणि अपोजिट रे जो आहे तो BA बघा उलट्या डिरेक्शनला चाललेला आहे. आणि ह्यांच्या कॉम्बिनेशन मधून जी डायग्राम तयार झाली आहे त्याला म्हणायचं लाईन AB. लाईन AB म्हणा किंवा लाईन BA असंही आपण म्हणू शकतो. बघा आणि आता ही लाईन जी आहे ती दोन्ही टोकांना दोन्ही साईडला एक्सटेंड होऊ शकते. इनफायनाइटली एक्सटेंड आपण करू शकतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट मधली काही उदाहरणं आपण इथे सोडवून बघणार आहोत. The following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not.
एक टेबल दिलंय आणि त्यामध्ये आपल्याला पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि सांगितलंय की सेगमेंट DE आणि सेगमेंट AB ह्या पेअरचं कंपॅरिझन आपल्याला करायचंय की ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत. तसेच सेकंड पेअर आहे BE आणि AD, ही पेअर सुद्धा आपल्याला चेक करायची आहे कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत. आपण सुरुवात करणार आहोत. बघा, लेट अस फाइंड फर्स्ट DE अँड देन लेंथ AB. तर आता लेंथ DE काढताना आपल्याला लेंथ काढायची आहे, म्हणजेच काय, ह्या दोन पॉइंट्स मधला आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, डिस्टन्स DE. मग आता डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि इक्वल खाली इक्वल. आता D आणि E चे आधी कोऑर्डिनेट आपण शोधूया. D चा कोऑर्डिनेट आहे -7, तो मी इथे रफ लिहून घेते आहे. आणि E चा कोऑर्डिनेट आहे 9. आणि मग यातला लहान मोठा आपण शोधूया. तर 9 इज बिगर दॅन -7. सो राईट हिअर 9 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -7. आता या ठिकाणी मायनस आणि मायनस गुणाकारात आहेत, त्यामुळे ते होतील प्लस. आणि 9 आणि 7 ॲडिशन किती झाली, 16. याला नंबर दिला 1. त्यानंतर आपण काढून घेऊया दुसऱ्या सेगमेंटची लेंथ, म्हणजेच लेंथ AB. लेट अस फाइंड लेंथ AB. लेंथ AB म्हणजेच डिस्टन्स AB. पुन्हा फॉर्म्युला तोच लिहायचा आहे, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता A आणि B चे कोऑर्डिनेट शोधून घेऊया. A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि B चा कोऑर्डिनेट आहे 5. आणि आता कोण मोठं आहे, तर 5 इज ग्रेटर दॅन -3. सो राईट हिअर बिगर कोऑर्डिनेट मायनस smaller coordinate -3. So again minus and minus become plus, equal to 8. This is the second. Now from 1 and 2, काय मिळतंय आपल्याला, लेंथ DE not equal to लेंथ AB. दोन्ही इक्वल नाहीत. Therefore segment DE and segment AB are not congruent. तर ह्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अजून एक उदाहरण ह्या टाईपचं आपण सोडवून पाहूया. बघा, सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. आता फर्स्ट फाइंड लेंथ BE, that is distance BE. Again write the formula for distance, bigger coordinate minus smaller coordinate. Bigger coordinate minus smaller coordinate. Then find the coordinates of B and E. B coordinate of B equal to 5. E चा coordinate काय आहे, 9. Which is greater? 9 is greater. So 9 minus 5. B, E. So answer equal to 4. Then find length AD, that is distance AD. Again write the formula, bigger coordinate minus smaller coordinate. Then find coordinates of A and D. Length AD. So find the coordinates of A and D.
coordinate of A equal to -3, coordinate of D is -7. So which is bigger? -3 is bigger. So put here -3 minus -7. So again minus and minus become plus, and 7 minus 3 equal to 4. So this is second one. Again write from 1 and 2, length BE equal to length AD. Therefore इक्वल आहेत त्यांच्या लेंथ, आणि म्हणून दोन्ही सेगमेंट कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. सेगमेंट BE इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. एक अजून उदाहरण बघतोय आपण मिडपॉइंटच्या संदर्भातलं. पॉइंट M इज मिडपॉइंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इक्वल टू 8 देन फाइंड AM. आता बघा या ठिकाणी काय आपल्याला दिलंय, तर AB हा सेगमेंट आहे. फॉर एक्झाम्पल AB हा सेगमेंट आहे आणि M हा त्याचा मिडपॉइंट आहे. तर हे दोन पार्ट त्याचे इक्वल होतात. आपल्याला अंतर दिलंय AB अंतर दिलेलं आहे, टोटल अंतर दिलं आहे 8 आणि फाइंड आउट करायचं आहे AM x. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे लेंथ AM. मगाशी फॉर्म्युला बघितलेला आहे. हाफ पार्ट आपल्याला याचा काढायचा आहे AM. इट इज इक्वल टू 1/2 into AB. So write the value of AB. 8 divided by 2 we get 4. So length AM equal to 4. Again third example, point P is the midpoint of segment CD. So this is the segment CD and point P is the midpoint. So these two segments are congruent. If CP equal to 2.5, half part is given 2.5 and we have to find this distance CD, means length CD. So which is the formula? Length CD equal to 2 times length CP. जो हाफ पार्ट आहे त्याची दुप्पट करा. आपल्याला पूर्ण मोठा जो सेगमेंट दिलेला आहे तो मिळेल. 2.5 इक्वल टू 5. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. पुढचा प्रश्न आहे राइट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रिस्पेक्ट टू द फिगर. तर या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. आपल्या पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर 5 हा दिलेला आहे. आकृतीमध्ये बघायचं आणि त्यानुसार व्यवस्थित त्या सेगमेंटवरून लाईनवरून जर आपण रेषा ओढून घेतली किंवा चक्क तुम्ही रेषा फिरवत पट्टी फिरवत चला, म्हणजे आपल्याला पेन्सिलने त्याच्यावर ड्रॉ करत चला, म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन किंवा युनियन पार्ट जो आहे तो काढता येतो. फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न आहे राइट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. बघा RP जो रे आहे याचा आपल्याला अपोजिट रे शोधायचा आहे. मग R पासून स्टार्ट होणारा परंतु विरुद्ध दिशेने जाणारा. RP उजवीकडे जातो आहे तर आपण R पासूनच सुरू होणारा परंतु डावीकडे जाणारा असा रे शोधायचा आहे. आणि म्हणून तो कुठला असेल? एकतर तुम्ही रे RS लिहा और रे RT. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं आन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे आपण वाचूया. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. बघा राइट द इंटरसेक्शन मीन्स कॉमन पार्ट कोणाचा? ऑफ रे PQ. रे PQ म्हणजे P पासून स्टार्ट होणार आणि उजवीकडे वाढणारा हा रे, आणि रे RP आणि R पासून स्टार्ट होणारा आणि पुन्हा उजवीकडेच वाढणारा. या दोन रे मधला कॉमन पार्ट काढायचंय.
मी इथे पुन्हा एकदा ड्रॉ करते. जो भाग ओव्हरलॅप होईल तो कॉमन आहे असं समजायचं. पहिला रे काढतेय, रे पी क्यू. बघा हा पी इथे बरोबर क्यू आहे. आणि आता आर पासून सुरुवात करतोय, आर पी. हा आर पासून स्टार्ट केलं, पुन्हा पी ओव्हरलॅप होतोय. आता बघा इथून आर, रे, आर, पी. हा ओव्हरलॅप पार्ट आहे सगळा. तर ह्याच्यामध्ये कॉमन पार्ट कुठला आला, तर पॉइंट पी पासून उजवीकडचा जो भाग आहे सगळा तो कॉमन पार्ट आहे, ओव्हरलॅपिंग पार्ट आहे. आणि म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे सेकंड क्वेश्चनचं, रे पी क्यू. रे पी क्यू हा भाग कॉमन आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. युनियन सेट म्हणजे कॉम्बिनेशनने कुठले डायग्राम तयार होणार ते आपल्याला शोधायचं आहे. मी पुन्हा इथे नवीन डायग्राम तयार करणार आहे. रे पी क्यू म्हणजे पुन्हा हा रे पी क्यू इथे मी काढतीये, थोडं रेषा तिरपी येणार आहे, रे पी क्यू. आणि रे क्यू आर, आणि आता क्यू आर म्हणजे सॉरी हां क्यू आर कडे वाढणारा रे, हा आर. आणि आता ही कुठली डायग्राम तयार झाली, तर आपण याला म्हणणार आहोत लाईन. सो थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे लाईन. लाईनचं नाव लिहिताना पी क्यू मध्ये लिहा, लाईन क्यू आर लिहा, कुठलंही नाव लिहिलं तरी चालेल लाईनसाठी. लाईन पी क्यू और लाईन आर क्यू. लाईनचं नाव लिहिताना कुठलेही 2 पॉइंट्स वापरायचे आहेत आणि आपण नाव लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. क्यू आर, सेगमेंट क्यू आर, क्यू आणि आर हा जो भाग आहे क्यू आर, हा पार्ट, हा सेगमेंट कुठल्या कुठल्या सेटमध्ये इन्क्लूड आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, जर आपण रे आर पी म्हटलं त्याच्यामध्ये हा भाग येतोच, रे आर क्यू म्हटलं त्याच्यामध्येही हा पोर्शन येतोय. त्यानंतर लाईन म्हटलं आपण, या लाईनला कुठले नाव तुम्ही देऊ शकता, त्यामध्येही हा पोर्शन येतो आहे. किंवा मी रे क्यू पी म्हटलं तरी येणार आहे, रे क्यू आर म्हटलं तरी हा पोर्शन येतोय, रे क्यू एस म्हणा, रे क्यू टी म्हणा, या सगळ्यामध्ये हा पोर्शन इन्क्लूड आहे. म्हणजेच आत्ता जे नावं बोललो आपण त्यामध्ये सगळ्यांमध्ये हा सब पार्ट आहे आणि म्हणजेच तो त्याचा सबसेट आहे. त्यामुळे चौथ्या प्रश्नाचा आन्सर लिहिताना एकतर लाईनचं नाव लिहिताना तुम्ही कुठलंही लिहा, तो असेल, किंवा रे आर क्यू, रे आर पी, त्यानंतर क्यू रे, क्यू पी, रे क्यू एस, यानुसार क्यू टी हे सुद्धा आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न आकृतीवर आधारित सोडवणार आहोत. आणखी एकच फक्त क्वेश्चन घेणार आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. बघा, रे एस पी, एस आणि इकडच्या बाजूला उजवीकडे आहे पी पॉइंट, अँड रे एस टी आणि डावीकडचा. तर ह्यामध्ये काय इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय आहे, तर हा फक्त पॉइंट एस कॉमन आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पॉइंट एस. तर अशा पद्धतीने आपण ही डायग्रामवरती आधारित असलेली प्रश्न सोडवू शकतो. एकेका गुणासाठी एक एक प्रश्न विचारला जातो, तर काळजीपूर्वक आपल्याला उत्तर लिहायचं असतं. प्रश्न सोपे असतात, फक्त प्रश्नाची भाषा समजून घ्यायची असते. तर प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, तुमच्या वहीमध्ये हे प्रश्न लिहून काढा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर
च्या साह्याने भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.